कितीही अभ्यास केला आणि वाचलेल्या टॉपिकचे जर प्रश्न सुटत नसतील तर त्या अभ्यासाला काही अर्थ राहत नाही. आपण बघतोय लिव्हिंग वर्ल्ड हा पहिला टॉपिक, त्याच्यावरचे प्रश्न उत्तर आहे. पहिला प्रश्न आहे, द लेबल ऑफ हर्बेरियम शीट डज नॉट कॅरी इन्फॉर्मेशन ऑन. आपण जी बघितली होती हर्बेरियम शीट, त्याच्यावर कुठल्या कुठल्या गोष्टी त्या लिस्टमध्ये दिलेल्या असतात असं विचारलं आहे. त्याच्यापैकी डेट ऑफ कलेक्शन हे असतं का, तर असतं. नेम ऑफ कलेक्टर असतं, नेम ऑफ लोकल नेम्स पण असतं, पण त्या शीटमध्ये हाईट ऑफ प्लांट असं कुठलाही ऑप्शन नसतं. दुसरा प्रश्न, मॅच कॉलम फर्स्ट विथ कॉलम सेकंड फॉर हाऊस फ्लाय क्लासिफिकेशन अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन युजिंग द कोड्स गिवन बिलो. कॉलम फर्स्टमध्ये दिलं आहे फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम. कॉलम सेकंड आहे डिप्टेरा, ऑर्थोप्टेरा, मसिडी आणि इन्सेक्टा. इथे एखादा ॲनिमल दिला आहे आणि त्याचा आपल्याला फॅमिली, ऑर्डर, क्लास आणि फायलम असं ओळखायला सांगितलं आहे. जरी आपल्याला ह्या स्पेसिफिक ॲनिमलचं ह्या गोष्टी माहिती नसल्या तरी एक कॉमन गोष्ट फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम ह्याच्या शेवटच्या 2-3 अक्षरावरून कळू शकतं की हे काय आहे. तर फॅमिलीचा शेवटी कधीही ई असे शब्द असतात किंवा ए पण असू शकतात. म्हणून मग असा कुठला शब्द आहे की ज्याचा शेवटी ए दिलं आहे, ती आहे मसिडी. मग फॅमिलीचा ऑप्शन 3 बघा, मसिडी. ऑर्डरचा शेवटी ERA जसं की पहिला ऑप्शन आहे डिप्टेरा. क्लासचं पण तसंच आहे, त्याच्या पण शेवटचे काहीतरी शब्द असतात शेवटचे की ते क्लास पण ओळखले जातात. मग ते इन्सेक्टा. फायलम कुठला आहे तर ऑर्थोपोडा. पोडा हा सगळ्यात शेवटी पोडा असतं फायलममध्ये. प्रश्न 3, स्टडी द 4 स्टेटमेंट्स गिवन बिलो अँड सिलेक्ट द 2 करेक्ट वन्स आउट ऑफ देम. ऑप्शन फर्स्ट, डेफिनेशन ऑफ बायोलॉजिकल स्पेसिस वॉज गिवन बाय अर्नेस्ट मेयर. पहिला ऑप्शन बरोबर आहे. फोटो पिरियड डज नॉट अफेक्ट रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आपण बघितलं आहे फोटो पिरियडचा परिणाम फ्लॉवरिंगवर आणि रिप्रोडक्शनवर होत असतो, म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे. बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम वॉज गिवन बाय RH व्हिटेकर. तर बायनॉमियल नॉमेनक्लेचर हे कार्ल लिनियसने दिलं आहे, म्हणून हा पण ऑप्शन चुकीचा आहे. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन इज सिनॉनिमस विथ ग्रोथ. हा ऑप्शन बरोबर आहे, म्हणून A आणि D असे याचं उत्तर आहे. प्रश्न 4, nomenclature is governed by certain universal rules. Which one of the following is contrary to the rules of nomenclature? कुठला ऑप्शन हा चुकीचा वाटतो म्हणते. पहिला ऑप्शन वाटतंय द नेम्स आर गिवन इन लॅटिन अँड आर इटॅलिसाइज्ड. म्हणजे जे काय आपण युनिव्हर्सल रूल आहे नॉमेनक्लेचरचा, त्याच्यावरच हे काही सेंटेन्सेस दिले आहेत. ते त्याच्यातला चुकीचा कुठला वाटतोय तो निवडायचा आहे आपल्याला. तर ती जे नॉमेनक्लेचरचे रूल आहे त्याच्यानुसार ते नेम लॅटिनमध्ये लिहितात आणि त्याचा जर लॅटिनमध्ये असेल त्याचं इटॅलिसायझेशन करतात. आणि दुसरा हा पहिला ऑप्शन बरोबर आहे. दुसरा ऑप्शन, वेन रिटन बाय हँड्स द नेम आर टू बी अंडरलाइन्ड. हे पण बरोबर आहे. तिसरा ऑप्शन, बायोलॉजिकल नेम्स कॅन बी रिटन इन एनी लँग्वेज. तर बायोलॉजिकल नेम्स हे फक्त आणि फक्त इटॅलिक आणि बोल्डमध्ये लिहितात, तर हे चुकीचं आहे. ऑप्शन चौथा, फर्स्ट वर्ड इन अ बायोलॉजिकल नेम रिप्रेझेंट द जीनस नेम अँड द सेकंड इज स्पेसिफिक इपिथेट. हे पण बरोबर आहे की त्याच्यामध्ये 2 शब्द असतात. पहिला नेम जीनस असतो आणि दुसरा शब्द स्पेसिस असतो. प्रश्न 5, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट. A museum has collection of photograph of plants and animal. तर पहिलाच ऑप्शन चुकीचा आहे, कारण त्या म्युझियममध्ये त्याचे फोटोग्राफ्स नसून प्लांट्स आणि ॲनिमलचे डेड ॲनिमल असतात, जे की प्रिझर्व करून ठेवले जातात. ऑप्शन बी, की इज टॅक्झॉनॉमिक एड फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसिमन्स. हे पण बरोबर आहे. हर्बेरियम हाऊसेस राईट प्रेस्ड अँड प्रिझर्व्ड प्लांट स्पेसिमन्स. हे बरोबर आहे. बॉटॅनिकल गार्डन्स हॅव कलेक्शन ऑफ लिव्हिंग प्लांट्स फॉर रेफरन्सेस. हे पण बरोबर आहे. ऑप्शन
फर्स्ट चुकीचा आहे. The common characteristics between tomato and potato will be maximum at the level of their dieters. तर काय म्हणले, पोटॅटो आणि टोमॅटोचं बॉटॅनिकल नेम आहे लायकोपर्सम इन्सुलेंटम आणि पोटॅटोचं बॉटॅनिकल नेम आहे सोलॅनम ट्युबरसम. टोमॅटोची फॅमिली आहे सोलॅनेसी आणि पोटॅटोची फॅमिली सुद्धा सोलॅनेसीच आहे. मग सोलॅनेसी हे एक कॉमन फीचर आहे पोटॅटो आणि टोमॅटोमधलं, म्हणून याचा आन्सर येतं फॅमिली, जे की ऑप्शन 1 आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इज सायंटिफिकली करेक्टली नेम्ड, करेक्टली प्रिंटेड अकॉर्डिंग टू द इंटरनॅशनल रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर अँड करेक्टली डिस्क्राइब्ड. ऑप्शन फर्स्ट, मस्का डोमेस्टिका, द कॉमन हाऊस लिझार्ड आर रेप्टाइल. हा ऑप्शन बरोबर आहे. प्लाझ्मोडियम फॅल्सिफरम, अ प्रोटोझोन पॅथोजन कॉजिंग द मोस्ट सिरियस टाइप्स ऑफ मलेरिया. हा एक प्लाझ्मोडियम फॅल्सिफरम प्रोटोझोन आहे, तो माणसामध्ये मलेरिया कॉज करतो. हा पण ऑप्शन बरोबर आहे. फेलिस टायग्रिस, द इंडियन टायगर वेल प्रोटेक्टेड इन गिर फॉरेस्ट. हा पण ऑप्शन बरोबर आहे. ई कोलाय, फुल नेम एंटामेबा कोलाय, अ कॉमनली ऑकरिंग बॅक्टेरियम इन ह्युमन इंटेस्टाईन. तर ह्याचं फुल नेम चुकीचं दिलं आहे. ई कोलायचा अर्थ आहे इश्चरजिया कोलाय, म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट आहे इथे. Which one of the following animal is correctly matched with its particular taxonomic category? फर्स्ट, टायगर. टायगरचं सायंटिफिक नेम आहे पॅन्थेरा टायग्रिस. पॅन्थेरा हा जीनस आहे आणि टायग्रिस हे स्पेसिस, म्हणजे पहिलं बरोबर आहे. कटलफिश, तर कटलफिशचा क्लास हा मोलस्का नसून सेफॅलोपोड आहे, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. ह्युमनची फॅमिली प्रेमेटा दिले, ह्युमनची फॅमिली आहे क्रेटेप्स, म्हणून हा पण ऑप्शन चुकीचा आहे. हाऊस फ्लायचा ऑर्डर मस्का नसून फ्लाय असा ऑर्डर आहे, म्हणून याचा आन्सर येतं टायगर, कारण टायगरची स्पेसिस हे टायग्रिस आहे. तर क्वेश्चन नंबर 9. विच वन ऑफ द फॉलोइंग ॲस्पेक्ट इज ॲन एक्सक्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्सचं असं कुठलं कॅरेक्टर आहे जे फक्त आणि फक्त लिव्हिंग थिंगमध्येच आढळतं, दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये नाही आढळत. तर आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन ऑकर इन विट्रो चुकीचं आहे. इन्क्रीज इन मास फ्रॉम इनसाइड ओनली. आणि सी, परसेप्शन ऑफ इव्हेंट्स हॅपनिंग इन द एन्व्हायरमेंट अँड देअर मेमरी. हा सी ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न 10वा, ICBN स्टँड्स फॉर. ICBNचा फुल फॉर्म काय, तर इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर हा ICBNचा फुल फॉर्म आहे. ऑप्शन नंबर ए.